मैत्रिणींनो, अलीकडे समाज माध्यमांच्या म्हणजे सोशल मीडियाच्या वापरामुळे जग खूप जवळ आलंय. ही प्रगती खरं तर माणसाचं जीवन विकसित करणारी आहे. पण प्रगतिकारक गोष्टींचा गैरवापर व्हायला लागतो, तेव्हा ही प्रगती घातक ठरायला लागते. अशावेळी प्रत्येक पाऊल सावधपणे, सतर्कपणे उचलायला पाहिजे हे जाणवतं. सध्या आपण पाहतो, या फसवणूक करणाऱ्या व्यक्तींकडून अनेक घातक ऑनलाईन पद्धतींचा वापर होताना दिसतो. यात लैंगिक खंडणी म्हणजेच सेक्स्टॉर्शनचे प्रकार वाढल्याचं दिसून येतं. हा ऑनलाईन फसवणुकीचा अतिशय संवेदनशील, गंभीर आणि भयावह प्रकार आहे. तर हा नेमका काय आहे याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आज आम्ही स्टुडिओत आमंत्रित केलंय रत्नागिरीच्या अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड मॅडम यांना. आणि मैत्रिणींनो, मॅडमशी बातचीत करताना तुमच्या मनातले प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. नमस्कार मॅडम. नमस्ते. कार्यक्रमात तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत. थँक्यू. सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. मॅडम, हल्ली आपण आपल्या आसपास ऑनलाईन फसवणुकीच्या अनेक घटना घडताना पाहतो. यातले काही गुन्हे तुमच्याकडे नोंदवले जात असतीलच. यात प्रामुख्याने एखाद्या मेसेजमधील लिंकवर क्लिक केल्यानंतर लगेच बँक खात्यातले पैसे निघून जातात आणि आपल्या डोळ्यासमोर अगदी खातं रिकामं होऊन जातं. तर हे नेमकं काय आहे? खूप चांगला प्रश्न आहे. साध्या सरळ भाषेत जे सर्वांना ही संज्ञा माहिती आहे, याला सायबर क्राईम म्हणतात. यामध्ये वीज बिल अपडेट करणं किंवा तुमचं क्रेडिट कार्ड अपडेट करणं, ऑनलाईन जॉब मिळवणं, यासाठी एक अनोळखी व्यक्तीकडून आपल्याला कॉल येतो आणि त्या कॉलवरून ती व्यक्ती एक लिंक पाठवते आणि त्या लिंकवरती तुमचे मोबाईलचे अपडेट्स, तुमच्या बँकांचे अपडेट्स भरायला लावते आणि मग त्याद्वारे तुमचे सर्व डिटेल्स प्राप्त करून घेऊन तुमच्या बँकांमधून ऑनलाईन ट्रान्झॅक्शन होतं. दुसऱ्या प्रकारामध्ये असं होतं की एनी डेस्कसारखं ॲप डाउनलोड करायला लावतात आणि मग तुमच्या मोबाईलचा पूर्ण ॲक्सेस घेतात आणि मग त्याद्वारे तुमचे सर्व डिटेल्स प्राप्त करून घेऊन तुमचे पैसे किंवा तुमच्या बँकांमधले पैसे हे ट्रान्झॅक्शन होऊन जातात आपले. त्यामुळे सर्वात प्रथम नागरिकांनी यामध्ये एकच काळजी घेणं गरजेचं आहे की असा प्रकार झाल्यानंतर घाबरून न जाता सर्वप्रथम त्यांनी आपल्या बँकेशी, नजीकच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधणं गरजेचं आहे. आणि 1930 ही हेल्पलाईन महाराष्ट्र शासनानं नुकतीच सुरू केलेली आहे. त्यावरती सुद्धा तुमची ऑनलाईन कंप्लेंट नोंदवून घेतली जाते. आणि दुसरं आहे की www.cybercrime.gov.in या वेबसाईटवरती सुद्धा तुम्ही तुमची ऑनलाईन कंप्लेंट नोंदवू शकता. तर आपण या पर्यायाचा वापर केला पाहिजे. अगदी बरोबर. आणि त्यावेळी काय होतं की थोडंसं भीती वाटते, संयम सुटतो. अशा वेळी हे सगळं करण्याचं भान राहत नाही. त्यामुळे आपण त्यावेळी संयमानं वागलं पाहिजे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. बरोबर. यातलाच पुढचा एक अतिशय भयावह असा प्रकार आहे की काही व्यक्तींच्या बाबतीत तो घडताना आपल्याला दिसतो. त्याला सेक्स्टॉर्शन म्हणजेच मराठीत लैंगिक खंडणी असं म्हटलं जातं. तर हे नेमकं काय आहे आणि याची सुरुवात कशी होते? सेक्स्टॉर्शन ही जी संज्ञा आहे तर त्याच्या पूर्वी म्हणजे जी IPC आपला कायदा अस्तित्वात आहे तर त्यामध्ये एक्स्टॉर्शन म्हणून एक संज्ञा आहे की ज्यामध्ये खंडणी मागितली जाते आणि तो गुन्हा दाखल होतो. तर त्या धर्तीवरतीच सेक्स्टॉर्शन ही संज्ञा आता सायबर क्राईममध्ये पुढे आलेली दिसते. तर यामध्ये तुम्ही जी सोशल मीडियाची माध्यमं वापरता, मग त्यामध्ये फेसबुक आहे, त्यानंतर इंस्टाग्राम आहे. तर यासारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते आणि त्या फ्रेंड रिक्वेस्टमध्ये जी प्रोफाईल असते तर त्या प्रोफाईलला सुंदर अशा महिलेचा फोटो असतो. त्याद्वारे तुम्हाला मेसेज केला जातो तुम्ही रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केल्यानंतर आणि मग तिथून तुमचं पुढे चॅटिंग सुरू होतं. चॅटिंग सुरू झाल्यानंतर मग स्वतःचे प्रॉब्लेम्स शेअर केले जातात आणि एक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जातो आणि मग पुढे हे चॅटिंगचं रूपांतर व्हिडिओ कॉलमध्ये होतं आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तुमच्याकडे काही खाजगी गोष्टी, खाजगी फोटो, न्यूड फोटो किंवा न्यूड व्हिडिओजसुद्धा मागितले जातात. शेअर करा असं थोडंसं सांगितलं जातं आणि भावनेच्या भरामध्ये माणूस ते शेअर करून बसतो आणि नंतर मग हा जो सेक्स्टॉर्शनचं जे काही जाळं आहे किंवा हा प्रकार सुरू होतो. तुम्हाला ते फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करण्याची धमकी दिली जाते आणि ते करायचे नसतील तर मग तुम्ही मला एवढे पैसे पाठवा असं सांगितलं जातं. यामध्ये पुढचा प्रकार असा असतो की समजा तुम्ही त्याला रिप्लायच नाही दिला तर मग तुम्हाला सायबर एक्सपर्ट्स मी बोलतोय असं सांगितलं जाईल आणि मग तुमचा व्हिडिओ मी डिलीट करून देतो, मग त्यासाठी पैसे मागितले जातील. त्यामध्येच अजून एक प्रकार आहे की मी पोलीस अधिकारी आहे आणि आर्मी ऑफिसर आहे आणि मग यामध्ये मी तुम्हाला मदत करतो, अशा पद्धतीचे सुद्धा फोन कॉल किंवा तसं तुमच्याशी चॅटिंग केलं जातं आणि मग
तुम्ही एकदा या मोहजाळामध्ये अडकलात की हं. तुम्हाला मदत करण्यासाठी म्हणून अशा प्रकारे वेगवेगळ्या फोन कॉलद्वारे चॅटिंगद्वारे फसवलं जातं आणि मग तुम्ही त्यामध्ये अडकत जाता. तर तुमच्या लक्षात आलं की बाबा मी यामध्ये कुठेतरी फसलेले आहे. तर तेव्हा सर्वात प्रथम घाबरून न जाता नजीकच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधून त्यामध्ये पोलीस त्यांची पुढची कारवाई अगदी सुरू खरं आहे. करतात. आता याकडेच मी थोडंसं येते की हे जे तुम्ही म्हटलं की आता या लोकांनी सायबर क्राईम सेल आहे त्याच्याकडे संपर्क साधावा, पण लोकांचं त्याकडे जाण्याचं प्रमाण थोडंसं कमी असतं, म्हणजे नगण्य आहे. कारण त्यांना एकतर तक्रार कुठे दाखल करायची हे माहिती नसेल किंवा भीती वाटते, लाज वाटते, म्हणून ते जात नसतील, असं आहे का? नाही, यामध्ये एकच असतं की लोक काय म्हणतील किंवा समाजामध्ये आपली इज्जत जाईल हा सर्वात मोठा प्रश्न लोकांसमोर असतो. त्यामुळे लोक शक्यतो तक्रार नोंदवायला किंवा इतर कोणाशी या गोष्टी शेअर करायला जात नाहीत आणि त्यातून मग डिप्रेशन येणं आणि मग डिप्रेशनमधून कुठेतरी सुसाईड सारखे प्रकार सुद्धा आपल्याला बरोबर. झालेले पाहायला मिळतात. त्यामुळे सगळ्यात सर्वप्रथम मी आपल्याला मगाशी सांगितलं की बाबा त्यांना कोणाला जायचं नसेल, कुठेही जायचं नसेल, तर तुम्ही 1930 या हेल्पलाईन नंबरवरती घरी बसून असेल, आपण जिथे असाल तिथून मोबाईलवरून कंप्लेंट तरी नोंदवू शकता. किंवा वेबसाईटवर सायबर क्राईमची वेबसाईट आहे जी महाराष्ट्र शासनाची आहे, तर त्या वेबसाईटवरती सुद्धा तुमची ऑनलाईन कंप्लेंट नोंदवून घेतली जाते आणि मग त्यानंतर तीच कंप्लेंट संबंधित तुम्ही ज्या ठिकाणी राहत असाल त्या पोलीस स्टेशनकडे जाते आणि मग तिथून ती पुन्हा प्रोसेस सुरू होते. म्हणजे तुमच्या तक्रारीची दखल ही एनेकेन प्रकारे घेतलीच जाते. त्यामुळं न घाबरता विश्वासानं आपण ऑनलाईन असेल किंवा तुम्ही हेल्पलाईन जी दिलेली आहे त्या हेल्पलाईनवर तक्रार नोंद करणं खूप गरजेचं आहे. माहिती गोपनीय राहणार असते, त्यामुळे तीही भीती नाही की आपल्याला समाजात नावं ठेवली जातील किंवा असं काही नाही. नाही, नक्कीच त्याबद्दल आमच्याकडून, आमच्या पोलीस डिपार्टमेंटकडून ही खबरदारी घेतली जाते की अशी कंप्लेंट आल्यानंतर त्या व्यक्तीचं नाव गोपनीय ठेवलं जातं आणि त्याबाबत अतिशय गोपनीय पद्धतीनेच तपास केला जातो. त्यामुळे याबाबत अजिबात घाबरण्याची गरज नाही असं मला वाटतं. म्हणजे पोलीस समाजाचे मित्र आहेत तर त्यांनी तितक्याच मैत्रीच्या नात्यानं ही सगळी माहिती गोपनीय ठेवलेली असते, त्यामुळे कुणीही घाबरू नये आणि त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा असं मी म्हणेन. आता तुम्ही हे जे म्हटलं त्याचबरोबर काही ऑनलाईन लोन देणारे ॲप्स असतात. काही लोकांना असं होतं की छोट्या छोट्या गोष्टींकडे बँकेकडे जाणं कठीण पडतं किंवा बँकेचे कागदपत्र तयार करणं, या सगळ्या गोष्टी कटकटीच्या वाटतात. मग अशा वेळी अशा ॲप्सवरून लोन घेतलं जातं आणि मग नंतर त्या सगळ्या फसवणुकीच्या जाळ्यात ते अडकतात आणि मग त्यांचा जो ससेमिरा आहे तो मागे लागल्यानंतर आत्महत्यासारखे गोष्टी घडतात. तर यांना तुम्ही काय सांगाल? नक्कीच, जेव्हा कोविड कालावधी जेव्हा सुरू होता तर तेव्हा ऑनलाईन जे काही लोन प्राप्त करून घेणं किंवा ऑनलाईन काही क्लासेस आहेत, ऑनलाईन जॉब आहेत, या गोष्टी थोड्याशा पुढे आल्या आणि त्याचाच एक भाग म्हणून बऱ्याच वेळेला आपण सोशल मीडियावरती ऑनलाईन जॉब सर्च करत असतो आणि तेव्हा कुठे आपल्याला एखाद्या अनोळखी प्रोफाईलवरून असेल, अनोळखी नंबरवरून असेल एक कॉल येतो आणि मग तिथे तुम्हाला ऑनलाईन लोनचं आम्ही काम करतो आणि मग हे ॲप तुम्ही डाउनलोड करा आणि मग तुम्हाला ही KYC पूर्ण करावी लागेल, अशा पद्धतीचं सर्व मार्गदर्शन केलं जातं. आणि जेव्हा तुम्ही ते स्पेसिफिक ॲप डाउनलोड करण्यासाठी त्यांनी लिंक पाठवलेली असते, तर ती जेव्हा तुम्ही डाउनलोड करता आणि त्यामध्ये तुमचे क्रेडिट कार्डचे डिटेल्स, तुमचे स्वतःचे डिटेल्स जेव्हा फिलअप करतात तर ते ऑटोमॅटिक माहिती त्या सायबर गुन्हेगारांकडे जाते आणि मग त्याद्वारे ते सुरुवातीला तुम्हाला काही प्रमाणात ऑनलाईन लोन देतात सुद्धा, परंतु एकच त्यामध्ये हे असतं की ते तुम्हाला विड्रॉ करता येत नाहीत. म्हणजे तुम्हाला ते एक आभासी अकाउंट असं तुम्हाला दिसतं आणि त्यामध्ये असं लक्षात येतं की बाबा मला लोन प्राप्त झालेलं आहे. लोन प्राप्त झाले म्हटल्यानंतर मग आपण त्याची प्रोसेस करण्यासाठी म्हणजे ते अप्रूव्ह करण्यासाठी असेल वेगवेगळी कारणं सांगितली जातात आणि मग त्यातून मग तुम्हाला एवढे पैसे पाठवावे लागतील अशा पद्धतीने सांगितलं जातं आणि मग व्यक्ती त्या याच्यामध्ये ते पैसे पाठवतो. त्याचे सगळे प्रोफाईल असेल, मोबाईलची डिटेल्स असतील, क्रेडिट कार्ड डिटेल्स सगळे त्यांच्याकडे असतात. त्यामुळे अचानक एक दिवस तुम्हाला SMS येतो आणि कळतं की अरे माझ्या अकाउंटमधून एवढे पैसे डेबिट झालेले आहेत. याचाच एक पुढचा भाग म्हणून असे गुन्हे घडलेले आहेत की लोन ॲपमधून लोन घेतलं, ते फेडलं सुद्धा, परंतु नंतर काही अनोळखी नंबरवरून तुमच्या नंबरवरती कॉल यायला सुरू होतात किंवा व्हॉट्सॲपवरती चॅटिंग किंवा व्हॉट्सॲप कॉल यायला सुरू होतं आणि मग त्यामध्ये तुम्हाला असं सांगितलं जाते की तुम्ही लोन घेतलेलं आहे परंतु ते लोन फेडलेलं नाहीये, त्यामुळे ते आताच्या आता एवढे पैसे पाठवा, हे करा, असं धमकी वजा स्वरूपामध्ये ते चॅटिंग आणि ते कॉल्स असतात. आणि मग तिथे तुम्ही त्यांच्या ह्याला जर रिप्लाय नाही दिला तर मग ते तुमचे फोटो म्हणजे मॉर्फ केलेले फोटो तुम्हाला पाठवणं, नातेवाईकांमध्ये व्हायरल करणं, अशा प्रकारची धमकी देतात आणि मग पुन्हा तिथं
हा सेक्स्टॉर्शनचा प्रकार किंवा सुरू खंडणी होतो. मागण्याचा बरोबर. प्रकार सुरू होतो. त्यामुळं सर्वात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांनी अशा सतर्कता तर बाळगायलाच पाहिजे. पण ऑनलाईन जे जॉब किंवा ऑनलाईन लोन आहे तर ते अतिशय काळजीपूर्वक तपासून मगच त्यामध्ये पुढे जाणं गरजेचं आहे. आता हे जे आपण म्हटलं लोनच्या ऍपच्या माध्यमातून खंडणी वसूल केली जाते, तसाच आणखीन एक प्रकार म्हणजे ईमेल फिशिंग किंवा हॅकिंग केलं जातं, वेबकॅम हॅक सुद्धा केले जातात. तर त्याच्यातूनही अशा प्रकारच्या घटना घडतात का? हा, अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. आता रत्नागिरीमध्ये हे प्रकार कमी आहेत, परंतु मेट्रो सिटीजमध्ये असे प्रकार झालेले आहेत. IT क्षेत्रामध्ये काम करणारे तरुण तरुणी सुद्धा यामध्ये बळी पडलेले आहेत. बरोबर. त्यामुळे सोशल मीडियावरती वावरताना असेल, आपले पर्सनल डिटेल्स असतील, आपले फोटोज असतील, हे शेअर करताना खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे. तरच आपण हे असे प्रकार रोखू बरोबर. शकतो. आणि ज्यावेळी आपण एखादा ऍप इन्स्टॉल करतो, आपल्या मोबाईलचा ऍक्सेस थोडक्यात देतो त्यांना सगळ्याच बरोबर. गोष्टींचा, त्यातूनही अशा प्रकारचे फोटो त्यांच्यापर्यंत जाऊ शकतात आणि त्याचं मॉर्फिंग होऊ शकतं. बरोबर. तर ही खूपच धोकादायक गोष्ट आहे. अगदी बरोबर. आता या गुन्ह्यातील जे आरोपी आहेत त्यांना कायद्याच्या कोणत्या कलमांतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला जातो किंवा त्यांना शिक्षा काय होते? आपला जो IT ऍक्ट आहे, माहिती तंत्रज्ञान अधिनियम, त्या अधिनियमाद्वारे म्हणजे 2000चा आहे आणि 2008 मध्ये त्यामध्ये काही सुधारणा आलेल्या आहेत. तर त्या ऍक्टनुसार हा गुन्हा दाखल केला जातो. आणि यामध्ये खरं तर म्हणजे आतापर्यंतचा असा अभ्यास आहे की यामध्ये असे गुन्हे उघड होण्याचं प्रमाण अत्यल्प आहे. मग त्याच्या मागे कारणं अशी आहेत की असे गुन्हे दाखल होतानाच उशिरा दाखल होतात किंवा दाखल झाल्यानंतर सुद्धा यामध्ये म्हणजे सायबर क्राईम एखादा जेव्हा होतो, अशा प्रकारचे प्रकार होतात, तर तेव्हा जी माहिती असते म्हणजे पहिल्यांदा समजा तुम्हाला कॉल आला असेल किंवा काही लिंक पाठवली असेल तर घाबरून व्यक्ती ते मोबाईलमधले सर्व डिलीट करतात. म्हणजे गुन्हा दाखल करणं हे त्यांच्या डोक्यामध्ये नसतंच. त्यांना असं वाटतं की चला हे सर्व डिलीट करून टाकू, आपण आपला नंबर हे करून टाकू म्हणजे मग हे बंद होईल. त्यामुळे ते सर्व डिलीट केलेलं असतं आणि मग त्या गोष्टी आम्हाला थोड्याशा शोधून काढाव्याशा तपासामध्ये लागतात. मिळत नाहीत. ते कारण अशा प्रकारचं ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर कमीत कमी 36 तासामध्ये गुन्हा रजिस्टर झाला तर मग त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आम्हाला पुढे जाता येतं. परंतु असे गुन्हे खूप उशिरा दाखल होत आहेत आणि यामध्ये आमच्या डिपार्टमेंट्सकडून, पोलीस डिपार्टमेंटकडून जागरूकता व्हावी जनतेमध्ये. तर यासाठी आमची वेगवेगळी सोशल मीडियाची माध्यमं आहेत. तर बरोबर. त्यातून आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर असतील, मेसेजेस असतील, काही व्हिडिओज आहेत, तर हे आम्ही सर्व लोकांपर्यंत शेअर करत असतो की जेणेकरून लोकांची फसवणूक होऊ नये आणि झालीच तर मग त्यांनी काय करायला पाहिजे. बरोबर. तर याची काळजी घेण्यासाठी आम्ही नक्कीच हे सगळे प्रयत्न करत असतो. आता आपण गुन्हा कसा घडतो हे पाहिलं, पण या गुन्ह्यांचा शोध तुम्ही कसा लावता? तक्रारदार माणूस इथे स्थानिक असतो आणि जो गुन्हेगार असतो तो कुठेतरी लपलेला असतो, त्यामुळे हा परीघ वाढतो आणि मग अशा वेळी शोध करणं तसं कठीण जातं. मग आंतरराज्य पोलिसांची मदत घ्यावी लागत असेल तुम्हाला. बरोबर. मग तो समन्वय कसा असतो? नाही, तो समन्वय खूप चांगला असतो. कारण मी जसं मगाशी आपल्याला सायबर हेल्पलाईन सांगितलं, तर तसे काही सायबर ॲप सुद्धा गव्हर्नमेंटने विकसित केलेले आहेत आणि त्या ॲपमधून बरीचशी माहिती म्हणजे सर्व बँका एकत्रित, म्हणजे आता ह्या सर्व आपल्या जिल्ह्यातल्या आहेत, तर त्या सर्व बँकांचे जे कोणी मॅनेजर्स असतील तर त्यांचा आमचा व्हॉट्सॲपचा ग्रुप आहे. त्यामुळे या ठिकाणी एखादा गुन्हा झाला तर पहिलं ट्रान्झॅक्शनचे डिटेल्स आम्हाला पाहिजे असतात. तर आमचा पहिला जो प्रयत्न असतो तो त्या संबंधित बँकेला, त्यांच्याकडून आम्हाला ती माहिती प्राप्त होते की बाबा हे ट्रान्झॅक्शन या व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये पैसे गेलेले आहेत. मग तीच बँक आम्हाला पुढचे संबंधित बँकेशी संपर्क साधून माहिती मिळवून देते. तसंच सायबर सेफ नावाचं ॲप सुद्धा महाराष्ट्र शासनाने विकसित केलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा या सर्व बँका त्या प्लॅटफॉर्मवरती आहेत आणि त्यामध्ये सुद्धा आम्हाला विदिन मिनिटमध्ये आम्हाला ही माहिती उपलब्ध होऊन जाते. बऱ्याच वेळेला मोबाईल नंबर सुद्धा आम्हाला मिळतात. तर त्या मोबाईल नंबरवरून त्या व्यक्तीचं लोकेशन असेल किंवा त्या व्यक्तीचा राहण्याचा पत्ता असेल, तर तो जर आपण म्हटलात तसं भारतामधला असेल, वेगळ्या राज्यामधला असेल, तर तिथल्या पोलिसांची सुद्धा आम्हाला मदत होते आणि आमचं सर्वांचं कोऑर्डिनेशन चांगलं असतं. मॅडम, आता आपण पाहिलं की याच्यात जे लोक तक्रारी दाखल करतात त्यांना तुम्ही कशा प्रकारे त्याचा तपास करता, पण हा तपास परिपूर्ण होण्यासाठी काय करावं लागतं आणि त्याच्यात तुम्हाला अडचणी काय येतात? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तक्रार जितक्या लवकर दाखल होईल तितक्या आम्हाला तपासामध्ये पुढे जाता येतं.
परंतु बऱ्याच वेळेला सायबर गुन्ह्यांमध्ये तक्रार दाखल होण्यास उशीर होतो आणि मग आम्हाला तपासामध्ये अडचणी निर्माण होतात. बऱ्याच वेळेला असं होतं की लोक घाबरून जे काही मोबाईलमधले मेसेजेस असतील तर ते डिलीट करून टाकतात आणि मग तो आम्हाला तपासामध्ये पुरावा घेता येत नाही किंवा त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला उशीर होतो. यामध्ये असं लक्षात आलं की बाबा नंबर असतो तो वेगळ्या व्यक्तीच्या नावावर असतो आणि त्या नंबरचा वापर एक ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर लगेच तात्काळ तो बंद केला जातो. एका नंबरवरून काही ठराविक 1 दिवसासाठी वगैरे जेवढे कॉल्स होतील तेवढे केले जातात आणि नंतर तो बंदच केला जातो. त्यामुळे मग ते मोबाईल नंबरवरून आम्हाला त्या व्यक्तीपर्यंत जेव्हा आम्ही पोहोचता येत तर ती व्यक्ती असते ती एक गरीब व्यक्ती असते की तिला काही पैसे देऊन तिचा आधार कार्ड घेऊन तिच्या नावावरती नंबर घेतला असतो. दुसरं असं असतं की हे जे ट्रान्झॅक्शन ज्या बँकांमध्ये होतात तर त्यामध्ये असं लक्षात आलेलं आहे की जे बँक अकाउंट सुद्धा म्यूल अकाउंट आम्ही म्हणतो त्यांना, तर ते अकाउंट सुद्धा अशा गरीब व्यक्ती ज्या असतात मग त्यांना सांगितलं जातं की बाबा तुम्हाला आम्ही 50,000 रुपये देतो किंवा 10,000 रुपये देतो आणि मग तुझ्या अकाउंट मध्ये एवढे पैसे येतील, त्यातले एवढे पैसे तुम्हाला द्यायचेस आणि बाकीचे तुला, असं सांगून तिच्या नावावरती अकाउंट ओपन केलं जातं. आणि मग ते ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर समजा एका गुन्ह्यामध्ये 1 लाखाचं ट्रान्झॅक्शन झालं असेल आणि मग त्यातले 90,000 रुपये ते काढून व्यक्ती, त्या फ्रॉड करणारी व्यक्ती असते तिला देते आणि 10,000 रुपये त्या व्यक्तीला मिळतात आणि नंतर त्या अकाउंटमध्ये कोणतंच ट्रान्झॅक्शन होत नाही किंवा त्या अकाउंटच बंद केलं जातं. आम्ही जेव्हा त्या अकाउंटपर्यंत किंवा त्या ॲड्रेसपर्यंत पोहोचतो तर ती अतिशय गरीब व्यक्ती असते आणि मग तिला हे सांगताच येत नाही की बाबा हे अकाउंट माझ्या नावावर कोणी ओपन केलं, माझा कोणी मोबाईल घेतला होता किंवा कोणी नवीन सिम कार्ड घेतलं होतं. त्यामुळे तिथं थोडंसं आम्हाला अडचणी येतात. तिसरा प्रकार याच्यामध्ये जे ट्रान्झॅक्शन होतं बऱ्याच वेळेला ते एका अकाउंटमधून ठराविक अकाउंटमध्ये जातात आणि तिथून ते 7 ते 8 वेगवेगळ्या अकाउंटमध्ये थोडे थोडे पैसे डिस्ट्रीब्यूट होतात. मग नेमकी कोणती लिंक पकडायची हे आम्हाला समजत नाही की बाबा नेमकं कोणतं अकाउंट आहे आणि मग त्या लिंकमधून आम्ही गुन्हेगारापर्यंत पोहोचू शकतो. तर त्यामध्ये थोडंसं आम्हाला चॅलेंजिंग असतं. यामध्ये बऱ्याच वेळेला आता क्रिप्टो करन्सीचा सुद्धा वापर केला जातो. म्हणजे ते ट्रान्झॅक्शन असतं ते क्रिप्टो करन्सीमध्ये सुद्धा केलं जातं. त्यामुळे त्या बऱ्याचशा अडचणी येतात तपासामध्ये. म्हणजे आता हे जे तुम्ही सांगितलं तर हे काम यांचं ग्रुपने चालतं. बरोबर. अशा प्रकारचे महाराष्ट्रात कितपत गुन्हे घडतात आणि बाहेर किती? यामध्ये आतापर्यंत असं लक्षात आलेलं आहे की हे महाराष्ट्राच्या बाहेरच इतर राज्यांमध्येच आहेत हे जे सेंटर्स आहेत ते. परंतु असंही लक्षात आलेलं आहे की बाहेरच्या राज्यातून आपल्या महाराष्ट्रामध्ये काही ठराविक शहरांमध्ये कामासाठी म्हणून आलेले कामगार वगैरे आहेत. तर त्यांचा वापर यासाठी केला जातो. म्हणजे त्यांचा वापर मी जे मगाशी सांगितलं की त्यांच्या नावावर त्यांचं वापरलं जातं, मोबाईल नंबर त्यांच्या नावावर घेतला जातो आणि बँक अकाउंट्स वगैरे ओपन केले जातात आणि मग ट्रान्झॅक्शन नंतर ते बंद केलं जातं. बरोबर. त्यामुळे हे शोधणं तसं फार कठीण आहे. खूप चॅलेंजिंग आहे. आता आपण पाहिलं की याच्यामध्ये बहुतांश पुरुष किंवा तरुण मुलं या सगळ्या गोष्टींमध्ये अडकलेली आपल्याला आढळतात. या संदर्भातल्या आत्महत्यांचं प्रमाण वाढल्याचं दिसून येतं. तर आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल न उचलता ही घटना घडू नये म्हणून आपण सावधानता बाळगायला पाहिजे. त्याविषयी काय करायला हवं हे तुम्ही आत्ताच सांगितलं. पण याला जोडून एक असा प्रश्न येतो की लैंगिक शिक्षण योग्य वयात मुलांना मिळायला हवं का, हा प्रश्न इथे अधोरेखित होतो. त्याबद्दल काय सांगाल? नाही, नक्कीच ते खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. लैंगिक शिक्षण हे म्हणजे आपल्या शालेय जीवनामधूनच मुलांना दिलं गेलं पाहिजे आणि त्याची सुरुवात सुद्धा झालेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु याला जोडूनच मला अजून एक असं महत्त्वाचं वाटतं की बाबा मुलं आणि पालक यांच्यामधला संवाद अगदी खरं खूप महत्त्वाचा भाग आहे यामध्ये असं मला वाटतं. कारण तो कुठेतरी कमी होत चाललेला आहे. मग तो म्हणजे मुलं आणि पालक असेल किंवा मुलं आणि त्यांचे शिक्षक, हा जो संवाद आणि ही जी दरी निर्माण झालेली आहे त्यातून कुठेतरी मग मुले एकटी पडलेली आहेत आणि त्यांच्या हातात एकटेपणा दूर करण्यासाठी एक मोबाईल हे एक साधन झालेलं आहे आणि मग एकमेव साधन. बरोबर. तर त्याच्या सतत सहवासात राहून हे कुठेतरी असे प्रकार होताना दिसतात. त्यामुळे लैंगिक शिक्षण हे तर महत्वाचंच आहे, परंतु संवादही तितकाच महत्वाचा आहे. तेच ना, म्हणजे की बाहेर जी एखादी गोष्ट आपल्या संदर्भात घडली असेल तर ती मुलाला आपल्या आईवडिलांशी शेअर करता यावी, इतके ते संबंध जवळचे असायला पाहिजे. हे नक्की. आणि त्यामुळे नक्की फरक पडू शकेल की मुलांना आपल्या काय प्रॉब्लेम्स येतात बाहेर हे जर आईवडिलांनी समजून घेतलं तर या गोष्टी कदाचित कमी होऊ शकतील. नाही, नक्कीच. म्हणजे माझा मुलगा असेल, माझी मुलगी असेल तर ती कुठे जाते, काय करते, तिचं फ्रेंड सर्कल काय आहे, तिच्याकडे मोबाईल असेल तर ती मोबाईलवरती काय पाहत असते किंवा काय सर्च करत असते,
तिचे फ्रेंड्स लिस्टमध्ये कोण आहे, ती कोणाच्या संपर्कात आहे. तर ह्या सर्व गोष्टींची माहिती ही पालकांनी घेणं गरजेचं आहे. पालकांनी सुद्धा मुलांशी या बाबतीत अगदी मनमोकळेपणाने बोलणं बोलायला गरजेचं पाहिजे. आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचे दुष्परिणाम काय आहेत, तर ते सुद्धा त्यांना माहिती करून दिले पाहिजेत. तर नक्कीच मग ते नक्कीच, याच्यापासून नक्कीच. थोडंसं दूर राहतील आणि अशा प्रकारचे गुन्हे थोडेसे आपल्याला प्रतिबंध करता येतील. मॅडम, यामध्ये अगदी सामान्य माणसांपासून ते प्रतिष्ठित व्यक्तींना टार्गेट केलं जातं. अशावेळी सामाजिक माध्यम म्हणजेच सोशल मीडिया वापरताना आणखीन कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे? खूप चांगला प्रश्न आहे. म्हणजे सर्वसामान्य माणसांपासून अगदी प्रतिष्ठित व्यक्तींना सुद्धा यामध्ये नक्कीच टार्गेट केलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं पहिला रूल आपण म्हटलं तर सोशल मीडिया वापरताना आपण आपले जे काही सिक्युरिटी फीचर्स आहेत आपल्या प्रोफाईलचे, तर त्याचा वापर करणं गरजेचं आहे. सोशल अकाउंट आपलं प्रायव्हसी आहे, तर ती प्रायव्हसी चेक करून ती आपण जी आवश्यक आहे ती आवश्यक ठेवली पाहिजे. आपले जे काही बँक आहेत, आपले क्रेडिट कार्ड्स आहेत, तर त्याचे पासवर्ड हे ठराविक काळानंतर बदलत राहिलं पाहिजे. अनोळखी वेबसाईटवर बऱ्याच वेळेला आता असे गुन्हे घडत आहेत की मला माझं क्रेडिट कार्डचं काय ॲड्रेस चेंज करायचा आहे, क्रेडिट कार्ड घ्यायचं आहे, तर मग ऑनलाईन गुगलवरती आपण सर्च करतो हेल्पलाईन नंबर किंवा या बँकेचं ऑनलाईन क्रेडिट कार्ड, असं सर्च केलं की खाली पहिली जी काही वेबसाईट येते किंवा जी लिंक येते किंवा काही मोबाईल नंबरसुद्धा फेक येतात आणि मग आपण त्याच्यावर कॉल करतो आणि ती व्यक्ती समोरची असते ती फेक असते आणि मग ती तुमच्याशी बोलून तुमचे सर्व डिटेल्स घेते आणि मग पुढे आपल्याला ते त्रासदायक ठरतं. त्यामुळे आपण ऑनलाईन सर्च करणं वगैरे हे करताना सुद्धा वेबसाईट जी आपण अनोळखी लिंक असते, तर त्या वेबसाईटवर गेल्यानंतर अनोळखी लिंक क्लिक करण्यापूर्वी थोडंसं विचार करून त्या URLला लॉक बटन असतं सुरुवातीला, तर ते आहे की नाही हे चेक करणं. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आणि सायबर क्राईम बाबत हे जे मी आता आपल्याला सांगितलं की बाबा आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, हे बरेचसे यूट्यूबवरती सुद्धा माहिती उपलब्ध आहे. बरोबर. ती सुद्धा आपण त्यावरती चेक करू शकतो आणि तशा पद्धतीनं आपले प्रायव्हसी आपले अकाउंट्स म्हणजे सुरक्षित ठेवू शकतो. ऑनलाईन नोकरी असेल, ऑनलाईन जॉब असेल, तर त्या ह्याच्यापासून थोडंसं आपण दूर राहिलेलं लांब बरं राहिलं असं पाहिजे. मला वाटतं. आणि जोपर्यंत आपल्याला त्यामध्ये कन्फर्म माहीत नाहीये की बाबा यामध्ये काय काय होतं, तर ती माहिती असल्याशिवाय त्यामध्ये आपण जाऊ जॉब नये. किंवा ऑनलाईन याच्यामध्ये जाऊ नये असं मला वाटतं. रत्नागिरीच्या पार्श्वभूमीवर असे काही गुन्हे तुमच्यापर्यंत आलेत का तपासासाठी? नाही, बरेच गुन्हे आहेत. आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जो गुन्हा येतो तो तात्काळ रजिस्टर केला जातो. रजिस्टर केल्यानंतर त्यामध्ये आमचं सायबर पोलीस स्टेशन आहे जे इथं जिल्ह्याच्या ठिकाणी काम करतं आणि त्यांची मदत तात्काळ आम्ही त्यांना पुरवतो. मग त्यामध्ये ट्रान्झॅक्शन डिटेल्स असतील, त्या व्यक्तीची रक्कम जे ट्रान्झॅक्शन होऊन दुसऱ्या अकाउंटमध्ये गेलेली असते तर ती फ्रीज करणं आहे, तर ते सुद्धा आम्ही तात्काळ करतो. आणि अशी बरीचशी रक्कम आम्ही आतापर्यंत फिर्यादीनं परत सुद्धा केलेली आहे. 100% नाही परत करू शकत, परंतु तात्काळ आपण म्हणतो ना की गुन्हा दाखल झाल्यानंतर जो रिस्पॉन्स असतो तो अतिशय प्रॉम्प्ट रिस्पॉन्स आमच्या सर्व सायबर पोलीस स्टेशनच्या स्टाफचा आणि अधिकाऱ्यांचा असतो. त्यामुळे बऱ्याच लोकांना आम्ही ही रक्कम परत केलेली आहे. सेक्सटॉर्शनच्या संदर्भामध्ये सध्या एकच फक्त गुन्हा अलोरे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक आमच्याकडे अशी घटना होती की बाबा एका मुलाने सुसाईड केली होती, परंतु घरच्यांनाही हे माहीत नव्हतं. परंतु त्याचा मोबाईल चेक केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की अशा पद्धतीचं त्याच्या मोबाईलमध्ये आम्हाला काही व्हिडिओ कॉलिंग किंवा काही मेसेजेस वगैरे मिळाले, तर त्यावरून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा आम्ही तपास करत आहोत आता सध्या. आता मॅडम, यात जर कोणी अडकलं तर सुटकेचा मार्ग काय? सुटकेचा मार्ग जेव्हा तुम्हाला समजलं की बाबा आपली फसवणूक झालेली आहे किंवा आपण अशा प्रकारच्या काहीतरी चुकीच्या मार्गामध्ये गेलेलो आहोत, तर सर्वप्रथम म्हणजे अशा लोकांना पैसे देणं हे टाळलं पाहिजे. त्याचे जे काही तुमच्याकडे आत्तापर्यंत झालेले चॅटिंग असतील, काही पुरावे जे म्हणतो आपण, तर ते मोबाईलमध्ये आपण सेव्ह करून ठेवले पाहिजेत किंवा आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनला आपण ती तक्रार दाखल केली पाहिजे. त्याचबरोबर 1930 हेल्पलाईन नंबर आहे, त्यावर सुद्धा तुम्ही तक्रार नोंदवू शकता. मगाशी सांगितल्याप्रमाणे सायबर क्राईम आपलं पोर्टल आहे, तर तिथे सुद्धा तुमची तक्रार नोंदवू शकता. या सर्व गोष्टी केल्यानंतर, तक्रार दाखल केल्यानंतर सुद्धा अशा लोकांना थोडंसं समुपदेशनाची गरज असते की त्यांना असं वाटत राहतं की बाबा मी हे काय केलं, मी चुकलो,
म्हणजे असे विचार आणि त्यातून मग डिप्रेशन येणं आणि मग पुढे जाऊन सुसाईड, बरोबर. म्हणजे असे सुद्धा प्रकार झालेले आहेत. तर त्यामुळे अशा व्यक्तींना समुपदेशनाची सुद्धा गरज असते आणि तसे बरेचसे समुपदेशन सेंटर्स सुद्धा आपल्या महाराष्ट्रात सर्व ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामुळे नातेवाईकांनी ती काळजी खूप घेणं गरजेचं आहे की अशा व्यक्तीला समुपदेशन देणं गरजेचं आहे. तर समाजाचं रक्षण करता आणि मित्र, पोलीस या भूमिकेतून तुम्ही या गोष्टींकडे कसं बघता आणि तुम्ही काय आवाहन कराल समाजातल्या लोकांना? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कुठल्याही अनोळखी नंबरवरून असेल किंवा एखाद्या प्रोफाईलवरून हाय मेसेज आला, रिक्वेस्ट आली, तर ते पहिल्यांदा जोपर्यंत तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीला ओळखत नाहीये तोपर्यंत तुम्ही त्याला रिप्लाय देणं टाळलं पाहिजे. अशा फ्रेंड रिक्वेस्ट आपण ॲक्सेप्ट नाही केल्या पाहिजेत. तुम्हाला असं वाटलं की बाबा मी या व्यक्तीला ओळखते, चॅटिंगमधून काही संभाषण झालं आणि मग अशी व्यक्ती तुम्हाला एखाद्या ठिकाणी खाजगीमध्ये भेटायला वगैरे बोलवते, तर त्यावेळेला सुद्धा जोपर्यंत तुम्हाला खात्री होत नाही की बाबा ही तीच व्यक्ती आहे तोपर्यंत अशा व्यक्तींना खाजगीत भेटायला जाणं सुद्धा टाळलं पाहिजे. समजा चुकून आपल्याकडून असं झालंच, आपण फसलो गेलो, आपण फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली, मेसेज झाला, व्हिडिओ कॉल झाला, तर ज्या क्षणी तुम्हाला असं वाटेल की हे कुठेतरी काहीतरी चुकीचं होतंय, काहीतरी यामध्ये गडबड आहे, तर त्या ठिकाणी आपण थांबलं पाहिजे आणि तात्काळ आपण तक्रार नोंद केली पाहिजे. ती जर तक्रार नोंद तुम्ही केली तरच पुढे जाऊन कुठेतरी या गुन्ह्यांचा तपास होईल आणि अशा व्यक्तींपर्यंत आम्हाला पोहोचता येईल. बरोबर. आणि नक्कीच मग त्या गोष्टी प्रिव्हेंट करता येतील. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि जेव्हा असा प्रकार होईल तेव्हा तात्काळ पोलिसांशी संपर्क आणि अतिशय विश्वासानं संपर्क साधणं गरजेचं आहे. घाबरून न जाता त्यांनी संपर्क साधावा. त्यांची तक्रारीची दखल घेऊन आपण नक्कीच त्यामध्ये पुढच्या सर्व तपासाच्या स्टेप्स घेतो आणि नक्कीच तो गुन्हा उघडकीस आणण्याचा प्रयत्न करतो. अगदी खरं आहे. तर मैत्रिणींनो, श्रोते हो, सेक्सटॉर्शन या गंभीर प्रकाराबाबत तुमच्या मनातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील असं वाटतंय. या मुलाखतीच्या निमित्तानं सर्वांना आवाहन करावं असं वाटतंय, आपल्या आसपास जर अशा काही घटना घडत असतील तर कोणाच्याही दबावाला बळी न पडता, न घाबरता जवळच्या सायबर सेलला संपर्क करायला सांगा आणि या गोष्टीमुळे पीडित व्यक्तींना मदत करा. एक सजग नागरिक म्हणून आपलं हे कर्तव्य आहे. मॅडम, आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि या गंभीर संवेदनशील विषयाबाबत आमच्या श्रोत्यांना खूप महत्त्वपूर्ण माहिती दिलीत. काहीही झालं तरी घाबरू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत हा विश्वास दिलात. त्याबद्दल आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. थँक्यू. खरं तर मी आभार मानले पाहिजेत, कारण हा गंभीर विषय आहे आणि या विषयावर श्रोत्यांशी संवाद साधण्याची आपण आकाशवाणीने मला संधी उपलब्ध करून दिली, त्यामुळे खूप खूप आभार. थँक्यू. नमस्कार. नमस्ते.